नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर आर्किटेक्ट गौरव बडवे सर. सीनियर आर्किटेक्ट म्हणण्याचं अर्थातच कारण म्हणजे त्यांना 18-19 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि मला नेहमी असं वाटतं, की जेव्हा इतका मोठा अनुभव असतो, तेव्हा त्यांचा तो प्रवास एक ऐकण्यासारखा असतो. त्यांना आलेले अनुभवसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आर्किटेक्टच्या माध्यमातून. मग ते रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल, गव्हर्नमेंट असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांनी ट्राय केलेले आहेत. त्यामुळे त्यातले परत वैयक्तिक अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांच्या आजवरचा हा प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे आणि त्यांना अर्थात आलेले अनुभव हे सगळे कसे होते, या क्षेत्राबद्दल त्यांची काय मतं आहेत, हे सगळं आपण ऐकणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. त्यामुळे गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. हं. थोडंसं मला काइंड ऑफ फ्लॅशबॅकमध्ये किंवा आधी भूतकाळात थोडंसं जायचंय आणि आधी विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, की लहानपणी शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्ट बनावं किंवा व्हावं मोठेपणी, याची प्रेरणा कधी आणि केव्हा मिळाली? माझं शिक्षण झालं पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल. हो. नाव पुरुषोत्तम इंग्लिश आहे, पण हं. शाळा मराठी माध्यम. वाह! हां. आणि त्याच्यानंतर नाशिक कॉलेजलाच आर्किटेक्चर केलं मी. हं. अ, मी आर्किटेक्ट व्हावं असं ॲक्चुअली माझ्या आईची इच्छा होती. म्हणजे बरं. एक धारणा असते, की आर्किटेक्ट म्हणजे व्हाईट कॉलर जॉब हो. आणि तो टेबलवरती बसतो, हं. सुंदरशा संकल्पना मांडतो, हो. सुंदरशी स्वप्न असतात, हं, हं. ते सगळे संपूर्ण करतो. असे बरोबर, माझ्या आईची जी विचारसरणी होती. बरोबर, त्याच्यानुसार तिला असं नेहमी वाटायचं, की माझ्या मुलांनी आर्किटेक्ट व्हावं. बरोबर. कदाचित ते विधिलिखित होतं, हं. आईला वाटायचं आणि मी झालो म्हणजे हो. तो आर्किटेक्ट झालो हा शैक्षणिक भाग झाला. पण आर्किटेक्ट म्हणून जगलो वाह! याला जास्त मजा. आईची इच्छा होती तुम्ही आर्किटेक्ट व्हावं. तर त्यातला मग आता खरं चुकीचा प्रश्न आहे, पण तरी पण विचारायचं आहे ते म्हणजे मग तुमची इच्छा काय होती? माझी इच्छा त्यावेळेस अशी काही ठरवलेली नव्हती. ओके. अ, डॉक्टर व्हावं किंवा आर्किटेक्ट व्हावं. या अच्छा. 2 पैकी काहीतरी एक होतं. वडिलांची इच्छा होती डॉक्टर व्हावं, आईची इच्छा होती आर्किटेक्ट व्हावं. आर्किटेक्ट व्हावं. आर्किटेक्ट झालो हो. आणि आय एम एन्जॉयिंग इट. म्हणजे येस. मी मी अ, एक गोष्ट बिलीव्ह करतो, की नेहमी मुक्कामी पोहोचायच्या सुखापेक्षा प्रवासातलं सुख जास्त सुंदर असतं. क्या बात है! वाह! आणि आयुष्यभर मी तेच जगत आलो. मला नक्कीच. त्याच प्रवासातल्या सुखाचा आनंद घ्यायचा असतो. वाह, वाह, वाह! म्हणूनच मी सुरुवातच अशी केली, की या प्रवासाबद्दलच आम्हालाही ऐकायचं आहे आणि त्यातले सुखाचे, दुःखाचे टप्पे असतील तर ते कुठले होते? कारण ते आपण विसरत नाही. तो अनुभव म्हणतो आपण त्या दुःखाला आणि त्यामुळे तो असा एकंदर प्रवास कसा होता तो उलगडूया. त्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्थातच आर्किटेक्ट झाल्यानंतर एक थोडा छोटा स्ट्रगल असतो त्या माणसाच्या आयुष्यामध्ये. एकतर तो सर्व्हिस किंवा कुठेतरी आपण प्रॅक्टिस करतो आणि मग त्याच्यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करतो. त्यामुळे ती कुठं केली सर्व्हिस आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू केली, तेव्हा पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला? कुणाच्या रेफरन्सनं मिळाला? तो करताना काही दडपण आली का? तर तो पहिला प्रोजेक्ट आयुष्यातला त्याची आठवण. माझं म्हणजे देवकृपेने मला प्रचंड चांगले गुरु लाभले. हं, संजय पाटील सर, हं, नूर सर, बाकीर सर आणि अर्थात माझे कॉलेजचे सगळे जेवढे प्रोफेसर होते, हं, त्यांनी खरंच खूप मनापासून शिकवलं. हं, मी त्यांचा कायम आयुष्यभर ऋणी आहे. कारण त्यांनी शिकवलं म्हणून कदाचित मी ही प्रॅक्टिस करू हं, शकतो. त्याच्यामुळे गुरूंच्या बाबतीतलं तर माझं मी नशीबवान म्हणेल स्वतःला. त्या काळचे जेवढे दिग्गज आर्किटेक्ट्स होते, नूर सर, बाकीर सर, संजय पाटील सर, सोहनी सर, अशा अनंत लोकांनी आम्हाला घडवलं. हं. आणि पहिला प्रोजेक्टच्या संदर्भात म्हणाल तर तो ओळखीनेच आला, की बुवा मी आर्किटेक्ट झालोय आणि फर्स्ट फ्लोअरचं एक एक्सटेन्शन करायचं होतं लोड बेअरिंग स्ट्रक्चरचं हं, आणि त्याला मला एकाने रेफरन्स दिला, की हा नवीन आर्किटेक्ट आहे आणि हा करू शकेल. हं, आणि त्याचा अनुभव जर म्हणायला गेला, तर खूप सुंदर आहे, की हं. म्हणजे तो कधी-कधी ना स्वतःला ते काम करत असताना आपण कामाकडे लक्ष द्यावं का स्वतःकडे? वाह! याच्यावाल्या गंमत मधनं बाहेर निघालो मी. हो, हो. म्हणजे मी त्यावेळेस साइटवर जायचो, हं. तर त्यावेळेस मी सायकलवर जायचो. आर्किटेक्ट झाल्यानंतर अच्छा. सुद्धा, प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि कॉन्ट्रॅक्टर कारनी यायचा. बरं. पण तो जेव्हा सायकलवर जायचो ना मी, तर त्यावेळेस मी वेगवेगळे स्ट्रक्चर्स बघत जायचो. हं, माझं हं, लॉजिक खूप सिंपल होतं, की मला अ, माझ्या आई-वडिलांचा कुठलाही फायनान्शियल सपोर्ट घ्यायचा नव्हता. हं. मला सेल्फ सपोर्टेड स्वतःला घडवायचं होतं. वाह! आणि त्याच्यामुळे मग ते पहिले तर या फ्रेममधनं बाहेर निघणं, की एक आर्किटेक्ट आहे आणि तो साइट व्हिजिटला सायकलवर येतो. आणि मग तो कॉन्ट्रॅक्टरचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, की
अरे हा आर्किटेक्ट तर सायकलवर येतो, म्हणजे ह्याला खरंच हा काम करतो का असाच आहे? आणि मग त्याच्यातून काम करताना खूप चांगले चांगले अनुभव आले. काही हं, चांगले, काही आपण म्हणू शकतो की शिकवणारे. कुठलेही हं, अनुभव हे वाईट नसतात. हं, हं. सगळे अनुभव हे काही ना काहीतरी शिकवून शिकवलं. जातात. नक्कीच. मग आता त्याच क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, की आर्किटेक्टचं शिक्षण पूर्ण झालं, सर्व्हिसला पण स्वतःच्या कन्सल्टन्सीला पण सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा साइटवर जातो, तेव्हा पहिला सामना होतो अर्थातच त्या लेबरशी आणि त्या लेबरमध्ये सुद्धा काही अनस्किल्ड लेबरशी. तर त्यांच्या सगळ्यांचं मॅनेजमेंट इतके वर्ष तुम्ही कसं केलंत? हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. हा आहे ना 2 गोष्टी आहेत याच्यात. हं, म्हणजे माझं स्वतःचं मत. आपण आहे ना कधी-कधी असा विचार करतो, की म्हणजे मी शैक्षणिक पात्रता हा वेगळा विषय असतो, हं, अनुभव हा वेगळा विषय असतो. मी जेव्हा साइटवर गेलो, तेव्हा मी पहिले माझ्या डोक्यात एकदम एक सिंपल लॉजिक ठेवलं होतं, की मी तिथे गेल्यानंतर माझा मला शिक्षणातून जे मिळालं ते ठीक आहे. अनुभवातून मिळालेलं जे अनस्किल किंवा स्किल लेबर आहे, ते सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि बऱ्याच गोष्टींनी आपण समृद्ध होतो. हं, उदाहरणार्थ आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकताना तुम्हाला कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल हे हं, प्लिंथमध्ये जे असतं त्याला कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल म्हणतात म्हणजे. हं, आणि तिथे गेल्यानंतर अनस्किल्ड लेबर तुम्हाला विचारतो, की साहेब सिंगल धुम्मस करायची का डबल धुम्मस? हं. सो जो कलोकियल लँग्वेज आहे, तिथली जी स्थानिक भाषा आहे, त्यांना जे समजतं त्यांच्या भाषेमध्ये, ते तुम्हाला समजणं खूप आवश्यक असतं. तर तुम्ही त्यांना समजवू शकता. मग. हा झाला एक अनुभव. दुसरा अनुभव, की आपण जेव्हा जातो एखाद्या साइटवरती, आता हं. त्यावेळेस तर मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती, तेव्हा खड्डे खोदणं हे वडारी वगैरे लोकांची अशी एक टीम असायची, टोळी बरोबर. असायची आणि हं, ते काम करायचे. जे वगैरे तेव्हा एवढा प्रचलित नव्हता 2007 साली. हं, हं. तर तिथे तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात, तर ते इतकं सुंदर सांगू शकत होते तुम्हाला, कारण पिढ्यानपिढ्या येणारं ज्ञान होतं त्यांना, बरोबर. की या सॉइलमध्ये किती याच्यानंतर तुम्हाला चिकट मुरूम लागेल, किती नंतर व्हाईट मुरूम लागेल, किती नंतर तुम्हाला हार्ड स्ट्राटा लागेल. खरंच कुठल्या स्ट्राटाला हार्ड म्हणावं, हे त्यांच्याकडनं ऐकणं हे सुद्धा खूप शिकवणारी गोष्ट होती. वाह! सो म्हणून मी जे म्हणतो, की प्रॅक्टिस करताना जितका तुम्ही वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांबरोबर संवाद साधाल, हं, हं. तेवढं तुम्ही समृद्ध होत जाल. वाह! नक्कीच. आणखीन एक तसा समृद्ध करणारा अनुभव म्हणजे अर्थात जेव्हा आपण आता क्लायंटशी डील करतो, तर रेसिडेन्शियलमधला पर्टिक्युलरली प्रश्न आहे हा. तर कदाचित जेव्हा अफोर्डेबल किंवा बजेट हाउसिंगमध्ये आपण काम करत असतो, तेव्हा एक कस्टमरचं वाक्य असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता ॲडजस्ट करा. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मला असं वाटतं, की सगळ्यात पहिला विषय हा खूप म्हणजे सुंदर प्रश्न आहे. सगळ्यात पहिला विषय हा आहे, की बजेट हा वेगळा क्रायटेरिया आहे. हं, सगळ्यात महत्त्वाचं, की त्या व्यक्तीला नक्की काय हवंय आणि त्याचं मानसिक, शारीरिक आणि आत्मिक समाधान कशात आहे, हे समजून घेणं प्रचंड आवश्यक आहे. बजेटचा समतोल राखणं म्हणजे अगदी साधं सरळ सांगायला गेलं ना, तर क्वालिटी ऑफ प्रोजेक्ट म्हणजे ज्या गोष्टी जिथे नेसेसरी आहे, म्हणजे समजा आर-सी-सी आहे, बांधकाम आहे, प्लास्टर आहे. जे मूळ पाया आहेत आणि त्याच्यानंतर जे दिसणारी गोष्ट आहे, हं, हं, या 2 याचं डिफरन्शिएशन आपल्याला करता आलं पाहिजे. हं, हं, आणि जी दिसणारी गोष्ट आहे, हं, त्याच्यामध्ये तुम्हाला किती कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अपीलिंग, तुम्हाला क्लायंटला समाधान देणारं, तुम्हाला सुद्धा समाधान मिळवून देणारं, असं काम तुम्ही करू शकतात. हं. याचा जर तुम्ही प्रयत्न केला, तर 100% समतोल साधता येतो. नक्कीच. तिसरा आणखीन एक फील्ड आहे जे गव्हर्नमेंटचं फील्ड. ज्याच्यातला अजून अनुभव एक वेगळा असतो. तर साधारणपणे आतापर्यंत गव्हर्नमेंटच्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही मेजरली काम केलेलं आहे? माझा गव्हर्नमेंटचा अनुभव जास्त चांगला आहे. कारण मी गव्हर्नमेंट बरोबर जरी काम करत असलो ना, तरी गव्हर्नमेंटची एक स्वायत्त संस्था आहे. हं, ज्या स्वायत्त संस्थेबरोबर मी काम करतो, ज्यांचा अप्रोचच 100% प्रोफेशनल आहे, की आपल्याला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्ससाठी काम करायचंय, हं, बट इट हॅज टू बी डन इन अ व्हेरी प्रोफेशनल वे. हं, आणि प्रोफेशनल वेनी काम करताना वी शुड बी क्वालिटी कॉन्शियस, वी शुड हॅव दॅट विजनरी. म्हणजे साध्या शब्दात जर सांगायला गेलं ना, हं, तर जे माझं ब्रीदवाक्य आहे प्रॅक्टिसमधलं, जे हं, मी 2007 पासून पाळत आलो, मानत आलो, की 4 गाईडलाईन्स असाव्या. म्हणजे सामदर्शी, मार्गदर्शी, पारदर्शी आणि दूरदर्शी. वाह! म्हणजे काय? तर सामदर्शी म्हणजे सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करणे. हं, दूरदर्शी म्हणजे लॉंगर व्हिजनचं काम पाहिजे. पारदर्शी म्हणजे व्हॉटेव्हर वर्क यू डू हां, हं, ह्याचं तुम्हाला 100% ट्रान्सपरन्सी हं. व्यवहारातली, विचारांमधली, बरोबर. संवादामध्ये सुद्धा क्लिअरता हं, असेल हं, हं. पाहिजे. हा झाला
तिसरा भाग, आणि बरं. चौथा आहे मार्गदर्शी. म्हणजे इट शुड बी गायडिंग. तुम्ही हो. जे काही करत आहात ते लोकांकरता सुद्धा गायडिंग असायला पाहिजे. वाह! सो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करताना सुद्धा जे आपण क्वालिटी वर्क हं, हं. आपल्याला चांगल्या वेळेमध्ये देता येऊ शकतं हं. आणि सुंदर पद्धतीने वर्कआउट करू शकतो, ते करायचा प्रयत्न केला. असे बरेचसे उदाहरणं आहेत, क्या की बात है! म्हणजे 1965 सालचं त्र्यंबक रोड फ्रंटचं सातपूर ITI असेल, की जिथे लोड बेअरिंग स्ट्रक्चर होतं आणि त्या स्ट्रक्चरवर लोड देणं एक्सपेक्टेड नव्हतं, कारण हं, हं. 1965चं स्ट्रक्चर आहे. पण आत्ता आम्ही 2024 मध्ये त्याचं फसाड अपलिफ्टिंग केलं आणि हं. फसाड अपलिफ्टिंगमध्ये ते त्र्यंबक रोड फ्रंटला लोकांना येता जाता ते जाणवायला लागलं, की अरे वाह! इथे गव्हर्नमेंट ITI आहे. नाहीतर ते पूर्वी लक्षातच येत नव्हतं. हो, हो, तर हो. फसाड अपलिफ्टिंग करताना त्याचा लोड गेला नाही पाहिजे. त्याचं हं. वर्किंग करताना जुन्या स्ट्रक्चरला धक्का लागणार नाही पाहिजे. पण तरी पण आपल्याला फसाड अपलिफ्टिंग करता आली पाहिजे. हं, हं. लोकांना अपीलिंग पाहिजे बरोबर. आणि एक सुंदरसा अनुभव लोकांना देता यायला पाहिजे. इतकंच क्या आहे. बात है! आता पुढचा प्रश्न जरा बेसिक वाटला कदाचित सर, तरी पण जी नवीन मुलं या क्षेत्रात येणार आहेत, त्यांच्यासाठी तो प्रश्न विचारतोय. ते म्हणजे की एक आर्किटेक्ट म्हणून प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं महत्त्व काय? आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? एखाद्या प्लॅनवरती आपण जेव्हा काम करतो ना, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, की जसं मघाशी तुम्ही बोलताना बोलले, की समतोल साधला गेला पाहिजे. हं. समतोल म्हणजे अगदी साधं सरळ असं आहे, की आपल्या क्लायंटला नक्की काय हवंय हे समजून घेणं. ते खरोखर योग्य आहे की नाही त्या बाबतीत गाईड करणं. ते गाईड करत असताना आपण सुद्धा त्याच्यावरती सतत विचार करणं, आत्मचिंतन करणं अत्यंत आवश्यक, आणि हे करत असताना आपला सल्ला हा 100% इतका दूरदर्शी आणि पारदर्शी असला पाहिजे, की आजपासून 50 वर्षांनी सुद्धा त्या क्लायंटने आपल्याला म्हटलं पाहिजे, की "हो, तुम्ही जो सल्ला दिला होता 50 वर्षापूर्वी तो योग्य होता." वाह! याच्याने तुम्ही क्लायंट्स पण वेगवेगळे कनेक्ट करत जातात. हं. तुम्ही तुमचं स्वतःचं आत्मिक समाधान पण मिळवतात आणि तुमची व्यवसायात प्रगती पण होते. प्लॅन अतिशय महत्त्वाचा असतो, कारण प्लॅनिंग करत असतानाच 100% या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला गेला नाही, तर तो प्लॅन 100% फेल होणार. हां. आता या सगळ्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे नाशिकचे आता इतके वर्ष इथं काम करताय आणि आर्किटेक्टला कायमच आम्हाला असं वाटतं, की त्याला पुढचं थोडं दिसत असतं अशा अँगलनं, की म्हणजे तो इमॅजिन करू शकतो, की हे अजून चांगलं कसं असू शकेल. या दृष्टीने तो प्रश्न आहे. ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रावर खरं तर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये? मला असं वाटतं, की सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे बऱ्याच वेळेस इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटला नाशिकला भरपूर मिळतं. 100% मिळतं. हं, हं. पण त्याच्यासोबत आहे ना, ते ते पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत टिकून राहील, हं, अशा पद्धतीची डेव्हलपमेंट जर नाशिकची झाली, म्हणजे थोडक्यात जो काही विकास होतोय, तो शाश्वत विकास होणं अपेक्षित आहे. हं. 12 वर्षांनी होणारा विकास आणि 12 वर्षांपर्यंत टिकून राहणारा विकास, वाह! हा जर डिफरन्स आपल्याला करता आला, तर 100% काय आहे, मंत्रभूमी, तंत्रभूमी, यंत्रभूमी याच्यापासनं अगदी म्हणजे वायनरी इंडस्ट्रीजपर्यंत नाशिक समृद्ध आहे सगळ्या बाबतीत. हं. नैसर्गिक साधनसंपत्ती असो, बौद्धिक असो, स्किल मनुष्यबळ असो, एव्हरीथिंग इज अवेलेबल. फक्त गरजेचं एवढंच आहे, की आपल्याला सुंदर असं मार्गदर्शी आणि दूरदर्शी नाशिक बनवता यायला पाहिजे, वाह! ज्याचा शाश्वत विकास असला पाहिजे. फक्त तो कुंभमेळ्यापुरता नसावा, की बरोबर. दर 12 वर्षांनी 2 वर्ष विकास करायचा हं, हं. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून बरोबर. आणि नंतर परत 10 वर्ष ते दुर्लक्षित ठेवायचं, हो, असं हो. नको. मग या शाश्वत विकासासाठी किंवा 12 वर्षातनं एकदाच तो पवित्र विकास होण्यासाठी त्याऐवजी शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत त्या 12 वर्षांच्या आधी? तर ती फक्त एकदा आम्हाला ऐकायची आहे. मला असं वाटतंय, की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथवरती प्रचंड विचार केला पाहिजे. म्हणजे काय, तर नुसतं रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट ही कधी उपयोगाची आहे? जर तिथे लोकसंख्या वाढत गेली, जर कधी वाढेल, जेव्हा तुम्ही तिथे उद्योग जास्तीत जास्त आणाल, IT सेक्टर्स आहेत, अजून त्यांना लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण जो काही सपोर्टिव्ह सिस्टम आहे, रोड नेटवर्क आहे, तर रोड नेटवर्क बरोबर आजूबाजूची जी नाशिकमध्ये सुद्धा पुण्यासारखी बरीचशी उपनगरं आहेत, हं, ज्यांची कनेक्टिव्हिटी एकमेकांसोबत बनवून तिथल्या बाजारपेठा विकसित होणं पण आवश्यक हं, आहे. हं. तर तुम्ही डिसेंट्रलाइज करू शकता, तर तुमचा नाशिक जिल्हा हळू विकसित होईल. नाशिक शहरापुरतं मर्यादित ठेवलत, तर नाशिक जिल्हा विकसित होणं खरंच अवघड आहे. बरोबर आहे.
आता एक खरा अवघड प्रश्न आहे. ते म्हणजे इतक्या वर्षानंतर एवढे हजारो म्हणू आपण प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, जो करताना आनंद, समाधान जास्त वाटलं आणि जो कायम आठवणीत राहील. असा प्रोजेक्ट कुठला आणि त्याचे वैशिष्ट्य काय? तुम्हाला हे खूप ऐकून इंटरेस्टिंग वाटेल. मी नेहमी बऱ्याच वेळेस हा प्रश्न येतो. माझ्यासाठी जर काय ना, माझा आयकॉनिक प्रोजेक्ट म्हटला, तर आयकॉनिक प्रोजेक्ट आहे माझा एक नाशिकपासून एक गाव आहे जाखोरी म्हणून. त्या जाखोरी गावाच्या बाहेरच्या हद्दीवरती बांधलेले 5 सुलभ शौचालय. आता त्याच्यामध्ये आयकॉनिक आर्किटेक्चरल आहे. काहीच नाहीये. हो, तुम्ही म्हणाल, की आयकॉनिक काय असू शकतं हो. ते? तर त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, की वन फाईन डे आय वॉज सिटिंग इन माय केबिन. हं, सकाळी 10 वाजता मला फोन आला हं, तिथल्या सरपंचांचा, की एक 10 मिनिटं तुम्हाला भेटायचं आहे. आणि वेगवेगळ्या स्तरावरती मी रोटरी किंवा अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधनं पण काम करत हं, असतो. तर हं, ते माझ्याकडे अप्रोच झाले. त्यांनी सांगितलं, की दुर्दैवाने आज गावाच्या बाहेर एक असा विषय झालाय, की 15 अ, आदिवासी लोकांचा एक पाडा आहे. हं. तिथली एक स्त्री दुर्दैवाने सकाळच्या प्रातःविधीकरता बाहेर पडली आणि त्यांना उपलब्धताच नव्हती शौचालयांची. तर ते एका ट्रकनी त्या बाईला उडवलं सकाळी हो, 7:00-7:30 हो, ला हो. आणि रात्रीच्या 9 वाजेपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात होती. हं, हं. गावातून कोणी बाहेर पडलं नाही. पहाटेच्या वेळेस हे सगळं घडलं आणि ती बाई गेली. हो. तो सरपंच माझ्या केबिनमध्ये अक्षरशः भावनिक होऊन रडला हं, आणि मलाही खूप वाईट वाटलं. त्याने की "सर आपण काय करू शकतो याच्यासाठी?" माझ्या नशिबाने माझ्या एक ओळखीचे होते, ज्यांना मी फोन केला. ही हं, वॉज हं, सिस्टर कन्सर्न मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ एच-एल आणि त्यांनी अतिशय पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केलं, की हं, ते म्हणे, की "सगळं पेपरवर्क होऊ शकतं." हं, हं, मी त्यांना म्हटलं, की "मी एकच वायदा करू शकतो, की आज हे झालं, याच्यानंतर हे नाही होणार, एवढा मी वायदा करू शकतो." हं, हं, त्यांना फोन लावला, पर्सनल वैयक्तिक मी गळ घातली, की नाही हे जेन्युइन केस आहे आणि अशी अडचण आहे. त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, काही अडचण नाही. तुम्ही एक काम करा, हं. पेपरवर्क होत राहील. ही गोष्ट ताबडतोब मार्गी लावा वाह! आणि पेपरवर्क पण आपण करूयात." म्हटलं, हं. "ठीक आहे." तुम्हाला विश्वास नाही पटणार, आम्ही बरोबर 24 तासामध्ये ते टॉयलेट उभं केलं. क्या बात है! 5 टॉयलेट उभे केले, 15 घरं होते. एका टॉयलेटला एका कुलपाला 3 चाव्या म्हणून 3 घराला त्या 3 चाव्या दिल्या आणि वाह! असं त्या 15 घरांसाठी ते सुलभ शौचालय विथ वॉटर सप्लाय, विथ ड्रेनेज 24 तासामध्ये आम्ही डे नाईट काम करून केलं आणि त्याला जी भावनिक किनार आहे आणि आपल्याला आपल्या शिक्षणाचा किंवा आपण जे काही कमवतो, मिळवतो, हं, हं. समाजाप्रती परत आपण कसं देऊ शकतो याची जी बरोबर. किनार आहे, ती माणसाला ते जे आत्मिक समाधान आहे, ते कुठल्याही म्हणजे ना फीमध्ये ना कशात आहे, ना कशात आहे. म्हणजे ते त्या 15 जणांना जेव्हा आम्ही ते हँडओव्हर केलं, तेव्हा जो आनंद त्यांना मिळाला हं, किंवा हं. आता आम्हाला आमच्या घरादाराला कोणालाही कधीही आयुष्यात त्रास होणार नाही. वाह! वाह! ते समाधान ते खूप मोठं समाधान होतं. खूप मोठं होतं. आणि आपण फक्त म्हणतो, की देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा वाटा आहे, आर्किटेक्टचा वाटा आहे. मोठे ब्रिज बांधले म्हणजे देश उभारणीचं एक काम असतं. पण हे त्यातला एक फार महत्त्वाचं आहे, की एखाद्या ग्रामीण भागामध्ये इतकी महत्त्वाची आणि बेसिक सोय सुद्धा नव्हती अनफॉर्च्युनेटली आणि ती तुमच्या माध्यमातून झाली. आणखीन एक मगाशी तुम्ही म्हटलं जात होता, की वाईट अनुभव नको म्हणायला, त्याला शिकवणारा अनुभव म्हणून. तर असा एखादा शिकवणारा अनुभव म्हणजे एखादी प्रॉब्लेम, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग सांगता येईल? दुर्दैवाने आपल्याकडे कागदोपत्री बऱ्याचशा वेळेस गोष्टी अशा असतात, की ज्या इन्कम्प्लीट राहून जातात. हं, हं. अ, मी डिटेल उदाहरण नाही देऊ शकत, पण मी हे सांगेल तुम्हाला, की एक असं ठिकाण होतं, की जिथे वॉटर सप्लाय लाईन प्रचंड मोठी वॉटर सप्लाय लाईन हं, ही हं. दिली गेलेली होती हं. आणि ती कागदोपत्री कुठेही अस्तित्वात नव्हती. बरोबर. तिथे आमच्या एका क्लायंटनी तिथे एक लेआउट झाला होता आणि त्या लेआउटचा त्याने प्लॉट घेतला. अच्छा. प्लॉट घेतल्यानंतर भूमिपूजन केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने बोरिंग केलं. हं, बोरिंग हं. केल्यानंतर 20च फुटाला 2 इंची पाणी लागलं. या अच्छा. आनंदात त्याने मला फोन केला, की "अरे वाह! 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 20 फूट खणलं आणि 2 इंची पाणी लागलं." हं. आणि पुढच्या 1 तासात आम्हाला कळालं, की दुर्दैवाने ती जी मेजर वॉटर सप्लाय लाईन होती, जी दाखवलेलीच ओह! नव्हती, इट वॉज बीन पंक्चर्ड. आणि मग त्याच्यानंतर सरकारी यंत्रणा हलल्या आणि मग त्यांनी सांगितलं, की या प्लॉटच्या जागी आपण ओपन स्पेस कन्व्हर्ट करूया. हो, आता ओपन स्पेस कन्व्हर्ट केली तर त्या बिचाऱ्यांनी दिलेले सर्व जे काही पैसे हो. आहेत, ते गेले. ते त्याचे सगळे वाया गेले. तो बिल्डर बिचारा म्हणजे तो बिल्डिंग बनवण्याच्या अगोदरच देशोधडीला लागला हो, असता. हो, हो. मग आम्ही त्याच्यामधनं मार्ग काढला. ती वॉटर सप्लाय लाईन जी होती ती विदाऊट डिस्टर्ब करता
आम्ही संपूर्ण कॅन्टिलिव्हर स्ट्रक्चर डिझाईन्स केले. क्या बात. आम्ही रिटेनिंग वॉल्स केल्या. तिथली एक फुटिंग अव्हॉइड केली. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीला धक्का न लावता वा. संपूर्ण अभ्यास करून तिथे ती 4 मजली बिल्डिंग उभी केली. ज्याच्यामध्ये आम्ही त्या वॉटर सप्लाय लाईनला पण धक्का लागू दिला नाही आणि त्या स्ट्रक्चरला पण धक्का लागू दिला नाही. इट वॉज अ चॅलेंज. इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स आणि वा. त्याच्यातून एक प्रचंड मोठी शिकवण ही मिळाली, हम्म. की कुठल्याही जवळपासच्या मोठ्या शासकीय संस्था असतील तर त्यांना जाणारा वॉटर सप्लाय, ड्रेनेज किंवा इलेक्ट्रिकल सप्लायची जी मेजर मोठी लाईन आहे, ती नक्की कुठून पास होती याचा पहिला अभ्यास करून घ्यावा. वा. नाहीतर मग एखाद्या प्रायव्हेट स्ट्रक्चरच्या खालनं जर ती जात असेल, तर त्या स्ट्रक्चरला रिवर्क करताना अडचणीच. नक्कीच. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय जनरली पॅरामीटर बघता आणि मग स्टील निवडता? स्टील निवडताना 3 गोष्टी आहेत एकदम म्हणजे बेसिक लेव्हलला, की हम्म. टेन्साईल स्ट्रेंथ त्याची काय आहे. टेन्साईल स्ट्रेंथ नंतर त्याची अवेलेबिलिटी हम्म. आणि अवेलेबिलिटी सोबत माझा तिसरा एक खूप महत्त्वाचा असतो, की बऱ्याच वेळेस असं असतं, की आम्ही एक आर्किटेक्ट म्हणून किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर असतो. तो त्याच्या परीने त्याच्या ज्ञानाप्रमाणे 100% काम करतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे काही करू शकतो. पण बऱ्याच वेळेस आहे ना, स्टील इंडस्ट्रीमध्ये नव्याने ज्या काही डेव्हलपमेंट होतात किंवा नव्याने जे काही टेक्निकल इनपुट्स आहेत, ते बरोबर. टेक्निकल इनपुट्स सुद्धा आम्हाला एक्सपेक्टेड असतात, की ओके. त्या कंपनीने जर ते टेक्निकल इनपुट्स आम्हाला दिले, की सर हम्म. आता आमच्याकडे हे नवीन प्रॉडक्ट आलंय. या नवीन प्रॉडक्टचा तुम्हाला असा-असा फायदा होईल किंवा या नवीन प्रॉडक्टमध्ये आम्ही अशा-अशा गोष्टींचा विचार करतो आहे. बरोबर. जसं काही वेळेस असं असतं, की तुम्हाला जागेवर काम करत असताना तुम्ही मॉन्सून्स वगैरे नाही कंट्रोल करू शकत बरोबर. आणि प्रचंड पाऊस पडतोय आणि कंपनी एखादी आहे, की जी आम्हाला सांगते, की सर आमच्याकडे ही फॅसिलिटी आहे, की आम्ही तुम्हाला बेंट अप बार्स किंवा रिंगा बेंड करून आम्ही तुम्हाला रेडीमेड अवेलेबल करून देऊ शकतो. मग याच्यामध्ये माझा टाईम वाचतो. माझा लेबर जो साईटवरती काम करू शकत नाहीये, ते काम पॅरलली फॅक्टरीमध्ये होऊ शकतंय. माझा प्रोजेक्ट हॅम्पर होत नाहीये आणि मी वेळेत ते डिलिव्हर करू शकतोय. वा. असं. दुसरं आयकॉन स्टील कधी तुम्ही यापूर्वी वापरलं होतं? कुठल्या आयकॉन project मध्ये? स्टीलचा याच्या अगोदर एकदा अनुभव आहे आहे. मला. ओके. आता परत आम्ही आयकॉन स्टील बरोबर माझं मी म्हणजे डिस्कशन ठेवणार आहे, एक ओके. टेक्निकल डिस्कशन्स, ज्याच्यामध्ये मला त्यांच्याकडनं काही इनपुट्स एक्सपेक्टेड आहे Expected आहे. आणि ओके. ते इनपुट्स आल्यानंतर आम्ही 100% त्यांच्याबरोबर नक्की. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, मला माहिती आहे थोडी वेळेची मर्यादा आहे आणि अर्थात विचारणार का जास्त आहे, पण तरी या क्षेत्रामध्ये आता जे नवीन आर्किटेक्ट येतात मुलं-मुली, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? एकच सल्ला देईल मी, की जे कराल ते मनापासून करा. कारण हा खूप क्रिएटिव्ह जॉब आहे. तुम्ही काहीतरी क्रिएट करत आहात, याचा आनंद घ्या. त्याची घाई करू नका आणि ते क्रिएट असं करा, की जो तुम्हाला आत्मिक समाधान देईल, जो तुमचं नाव सतत ठेवेल लोकांमध्ये आणि तुम्हाला कधी पण जाता येताना त्याचा आनंद मिळेल, की हो, हे मी केलं होतं. ना. एवढंच सांगेल. यावर सो हे होते आर्किटेक्ट गौरव बडवे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी मगाशी सुद्धा म्हटलं, की ही स्पेस आहे जी क्रिएट करायची आहे तुम्हाला आणि ती इमॅजिनरी आहे. त्यामुळे तुमच्या क्रिएटिव्हिटीला खूप वाव आहे आणि अर्थातच तुम्हाला तुम्हाला त्या क्षेत्रात आनंद असेल आणि दरवेळेला ती तुम्हाला वेगवेगळी द्यायची आहे प्रत्येक क्लायंटच्या गरजेनुसार. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात नक्की या. या क्षेत्रामध्ये खरंच खूप मोठ्या संधी आहेत आणि असे सीनियर्स तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सतत अवेलेबल आहेत. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत. पर्यायाने देशसेवा आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.